टीम इंडियाने पर्थमध्ये इतिहास घडवत पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर 295 धावांनी विजय मिळवला. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 534 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 238 धावाच करता आल्या. बुमराच्या नेतृत्वात भारताचा ऑस्ट्रेलियातील धावांबाबत हा सर्वात मोठा विजय ठरला असून या विजयी सुरुवातीसह 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. IPL 2025 मेगा ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर आणि पालघर एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा शार्दुल ठाकूर अनसोल्ड राहिलाय. सौदी अरेबिया येथील जेद्दाह शहरात मेगा ऑक्शन सुरू असून पहिल्या दिवशी 84 पैकी 72 खेळाडू सोल्ड झाले, तर 12 खेळाडूंना कुणीच घेतलं नाहीये. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या ऑक्शनला सुरुवात फलंदाजांच्या फेरीपासून झाली आहे. भारताचा युवा ग्रँडमास्टर दोम्मा राजू गुकेशला जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या पहिल्या डावात चांगल्या सुरुवातीचा फायदा करून घेण्यात अपयश आलं आणि अखेरीस विद्यमान जगज्जेत्या चीनच्या डिंग लिरेनकडून त्याला हार पत्करावी लागली. त्यामुळे 14 डावांच्या या लढतीत डिंगने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नव्या अध्यक्षपदाचे उमेदवार आणि जागतिक ॲथलेटिक्सचे अध्यक्ष सॅबेस्टियन को यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेऊन 2036 ऑलिम्पिक आयोजनाविषयी त्यांच्या भावना जाणून घेतल्यात. 4 वेळा ऑलिम्पिक विजेतेपद राहिलेले सॅबेस्टियन को हे आगामी IOC निवडणुकीत अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. भारताचे समर्थन मिळवणे हा को यांच्या भारत दौऱ्याचा मुख्य भाग असून या दरम्यान त्यांनी क्रीडा मंत्री मांडविया यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. IPL 2025 मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी 13 वर्षीय फलंदाजाने इतिहास रचलाय. बिहारचा फलंदाज वैभव सूर्यवंशी IPL लिलावात विकला जाणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलाय. या खेळाडूला घेण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये स्पर्धा लागली होती, ज्यामध्ये अखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारली आहे. राजस्थानने वैभव सूर्यवंशीसाठी 1.10 कोटी मोजत त्याला आपल्या ताफ्यात सामील केलंय. आज बुलावायो येथे दुसऱ्या वन डेत झिम्बाब्वे पाकिस्तान विरुद्ध भिडणार असून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतल्याने झिम्बाब्वेचा आत्मविश्वास उंचावलाय. मात्र आज मालिकेत बरोबरी साधण्याकडे पाकिस्तानचे लक्ष असेल. याआधी रविवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा 80 धावांनी पराभव केला होता. सौदी अरेबिया येथील जेद्दाह शहरात 2 दिवसीय IPL 2025 मेगा ऑक्शन पार पडलं. या मेगा ऑक्शनमध्ये अनेक रेकॉर्ड्स ब्रेक झाले. एकूण 2 दिवसांमध्ये 10 संघात अनेक खेळाडू घेण्यासाठी चुरस पाहायला मिळाली. सर्व 10 संघांना जास्तीत जास्त 204 खेळाडूंची गरज होती. मात्र प्रत्येक संघाने त्यांच्या सोयीनुसार आणि उपलब्ध रकमेनुसार खेळाडू घेतले. एकूण 10 संघांनी 182 खेळाडूंना घेतलं असून त्यासाठी 639 कोटी 15 लाख रुपये खर्च करण्यात आले आणि या मेगा ऑक्शनसह सर्व 10 संघ निश्चित झालेत. भुवनेश्वर कुमार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामील झाला असून RCBने IPL 2025च्या मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी भुवनेश्वर कुमारला 10.75 कोटींना खरेदी केलंय. भुवनेश्वर यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. तसेच तो आतापर्यंत प्रत्येक मोसमात तो हैदराबादकडूनच खेळला होता. त्यामुळे आता RCBने त्याच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा ठेवल्याचं पाहायला मिळतंय.